बातमी आहे. शिराळ्यात आज होणार 21 जिवंत नागांचे दर्शन. खेळास बंदी कायम, केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी. केंद्रीय वन्यजीव विभाग चालतो सरकारी पैशावर. त्यांना पगार मिळतो आहे. त्यांना काम दिलेलं आहे, तुम्ही या देशातल्या वन्यजीवांचं संरक्षण करायचं आहे. आणि हे काय करतायत? एखाद्या धर्मांध पक्षाच्या सांगण्यावरून त्या वन्यजीवांना हाल करण्यासाठी लोकांच्या ताब्यात देत आहेत. 21 जिवंत नाग पकडायला तुम्ही परवानगी दिली, तो 22 का नाही चालत? 221 का नाही चालत? याचा अर्थ असा की हे चूक आहे, तुम्हाला माहिती आहे. नाग जिवंत पकडणे चूक आहे ठाऊक असताना तुम्ही परवानगी का देत आहात? त्याचं कारण आहे की लोकांच्यात अंधश्रद्धा वाढल्या पाहिजेत. अंधश्रद्धा वाढल्या की लोक डोकं वापरायचे बंद झाले पाहिजेत आणि मग ते या चुकीच्या धर्मांध लोकांच्या मागणं फिरले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळात सांगितलं, जोपर्यंत ब्रिटिश आहेत तोपर्यंत शूद्रांनी प्रगती करून घेणं आवश्यक आहे. एकदा का ब्रिटिश गेले की पुन्हा एकदा पेशवाई येणार आणि पेशवाई आल्यावरती शूद्रांना पुन्हा 1000 वर्षे पुढे येणं अवघड आहे. मित्रांनो, आज आपण हा विचार करायला पाहिजे आहे. आज महात्मा फुले नाहीत, पण महात्मा फुलेंनी सांगितले विचार आहेत. महात्मा फुलेंनी सांगितला इशारा आहे. आणि म्हणून आपण अशा अंधश्रद्धा वाढवणाऱ्या कार्यक्रमांच्या मागं जाण्यापेक्षा ठणकावून सांगितलं पाहिजे की तुमचं चूक आहे, चूक आहे, चूक आहे. या भानगडीत तुम्ही पडू नका. पुढे गेलेल्या देशाला ते मागं खेचायचं काम आहे आणि हे जाणून बुजून करतायत. आपल्याला हे उलट्या दिशेनं म्हणजे 18व्या शतकात नेणार आहेत. आजच सावध होऊया.